इथलं आमचं स्वप्न आहे जिंकून निघायचं. स्वप्न चांगलंच आहे, ते जरा मोठं बघा. दिवसा पडलेली स्वप्न मित्रांनो नेहमी चांगली असतात आणि ती जगायची असतात. आणि ही दिवसा स्वप्न पडली चांगली. सपना जरा बड़ा देखो, अच्छा देखो और उसके लिए जियो. चला वळूया मॅचकडे. एक सुंदर मराठी आवाज प्रशांत आमच्याबरोबर आहे. मी त्याला विनंती करेन, पहिल्या सामन्याचं हे खेळ थोड्या वेळात सुरू होतो आहे. मायक्रोफोनमध्ये थोडी आपण तब्दिली करूया आणि बोलूया प्रशांत यांना. ओ टू प्रशांत. जर आपला पहिला चेंडू प्रशांत, एक नियम आहे आपला, जर 10 खेळाडू खेळत असाल तर आपला येणारा खेळाडू हा षटक संपल्यावर येईल आज मैदानात आणि फलंदाजीला तो पहिल्या षटकाच्या नंतरच मैदानात खेळेल. याची कृपया आपण नोंद घ्यावी. थँक्यू. ओटू प्रशांत. गणेश सामना सुरू झालाय. दुसरा चेंडू होता. एज नक्कीच लागलेली बॅटची, पण थोडासा खाली राहिला. विकेट किपर पर्यंत कॅरी नाही झाला हा चेंडू आणि या एका धावेने श्री गणेश नक्कीच होतं ड्रीम टीम संघाचा 2 चेंडू 1 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूने. आणि सलामीची जोडी जर आपण पाहिली, ड्रीम टीम संघाची सलामीची जोडी जर पाहिली तर यश आणि हरमन सलामीची जोडीच्या रूपात. हरमन स्ट्राईक एंडवर पाहताय तुम्ही. तिसरा चेंडू गावदेवीकडून गोलंदाज क्षेत्ररक्षकला बीट केलं. 30 यार्ड सर्कल क्रॉस केलं. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतो या स्पर्धेचा आजच्या दिवसातील पहिला चौकार हरमनच्या बॅटमधून. आणि या 4 धावांनी नक्कीच स्कोरबोर्ड पुढे सरसावत आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल, कारण की पॉवर प्ले असं षटक आहे मित्रांनो ज्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक तुम्ही जर पार बाउंड्री लाईनच्या जवळ म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि जर गावदेवी संघाची चर्चा केली तर फक्त 10 खेळाडूंनी फिल्डिंग करताय. एक प्लेअर शॉर्ट आहे त्यांच्याकडे, तर नक्कीच कुठेतरी कमी जाणवत असेल त्या खेळाडूची. पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र ब्लॉकमध्ये टाकला. चेंडू हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. सरळ कार्पेटच्या साह्याने चेंडू येते लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक धाव पूर्ण करतोय हरमन. नॉन स्ट्राईकवर येतोय. एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली आहे 6. 6 धावा झाले. चेंडू झाले 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. चांगली गोलंदाजी गणेश यांच्याकडून. त्यांच्यावर पारितोषिक लागलं होतं. हॅट्रिक जर पटकावली तर मनोज सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, पण हॅट्रिक काही आली नाही, विकेट आली नाही. पण गोलंदाजीचा मारा जो करतायत तो अचूक करतायत. ब्लॉकॉलमध्ये दोन्ही यंगस्टरला बांधून ठेवलंय यश आणि हरमन. जर आपण गणेश यांची चर्चा केली तर गणेश यांच्याकडे थोडासा एक्सपिरियन्स जास्त आहे आणि नक्कीच एक्सपिरियन्स इथे चांगला बोलतोय त्यांचा. 5 चेंडू झालेत. एक शेवटचा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेट, शेवटचा आपल्यापासून दूर जाताना गणेश. पुढे चेंडू फ्लिक केलाय मनगटाच्या साह्याने. चेंडू जातोय सीमारेषा पार. आणखीन येतोय हा चौकार. आता मात्र यशची बॅट इथे तळपते. यशला ब्लॉकॉलमध्ये टाकला होता. मनगटाच्या साह्याने मस्त असा फ्लिक केला, ज्याला आपण विराट कोहलीचा ट्रेडमार्क शॉट बोलतो, तो शॉट खेळला आणि इथे 4 धावा नक्कीच आपल्या संघासाठी जोडल्या. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ड्रीम 11 संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 10 धावा. मनोरमा नगर या एरियातील हा संघ ड्रीम 11 संघ. दोन्ही सलामीची जोडी स्वतः कर्णधार हरमन स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहतायत चांगली फलंदाजी करतोय. एक चौकार त्याच्याही बॅटमध्ये आला, तोही कव्हरच्या दिशेने. आणि दुसरा चौकार शेवटच्या चेंडूवर मारला यश यांनी. मिड विकेट रिजन हे क्षेत्र निवडलं. काय सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळाली. पाहूया दुसरा षटक कोणता गोलंदाज हाताळतोय. टीम मीटिंग जास्त घेऊ नका प्लीज, विनंती आहे गावदेवी संघाला.
संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स कडून येतोय गोलंदाज भूषण. आणि नक्कीच जर चर्चा केली गोलंदाजाची गावदेवी संघाच्या गोलंदाजाची तर सर्वात उत्कृष्ट गोलंदाज गावदेवी संघाचा भूषण आता गोलंदाजीसाठी. आणि नक्कीच पॉवर प्लेचं बंधन आपण पाहू शकता थोडंसं हटलेलं आहे. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आले आहेत आणि 30 यार्ड सर्कलमध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक दिसत आहेत. खोलवर टाकलेला चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढला. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू येतोय, 1 धाव पूर्ण करतात. आणि ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्यांनी सजवलंय तर नक्की शॉर्ट बॉलची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. कारण काय फाईन लेग आणि थर्ड मॅन दोन्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे आणि लॉंग ऑन लॉंग ऑफ 30 यार्ड सर्कलच्या बाहेर काढलेत. आणि फाईन लेग आणि थर्ड मॅन सर्कलच्या आत आहे तर नक्कीच तुम्हाला ब्लॉक होलचा सामना करावा लागेल. जर षटकार मारायचा चौकार मारायचा आहे तर चेंडूला खोदून काढावं लागेल. पुन्हा एकदा फुलर लेन टाकलेला चेंडू होता ज्याची वारंवार चर्चा केली. बॅटची एज घेतली, पंचांचा इशारा, विकेटचं पतन, पहिला झटका, यशला परतावं लागेल पॅव्हिलियन मध्ये. नवीन बॅटर बॅटिंगसाठी मैदानात येतोय. यशची जागा भरून काढण्यासाठी डेव्हिड हे नाव आठवलं तर नक्कीच आपल्याला फायनल आठवते, वॉर्नर आठवतो, वेड आठवतो आणि वेड लावून टाकलं होतं सर्व भारतीयांना फायनलच्या सामन्यामध्ये. चला या सामन्याकडे वळूया. दुसरं षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली भूषण यांच्याकडून. हो चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि हा झेल. व्हॉट अ कॅच, इट्स अ ब्रिलियंट वेल जज कॅच आपल्याला पाहायला मिळाला. आणि फलंदाज डेव्हिडला पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा पॅव्हिलियनच्या दिशेने परतवलंय. आणि भूषणला या टीमचा या संघाचा बेस्ट बॉलर का म्हणतात, उत्कृष्ट गोलंदाज का म्हणतात ते दाखवून देतोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स. मागच्या चेंडूवर यश, या चेंडूवर डेव्हिडला परतवलंय. गोलंदाजाला विश्वासच नव्हता बसला, बरोबर बोलले बंटी सर. पण क्षेत्ररक्षकाने कमाल करून दाखवली. स्वतः कर्णधार त्या चेंडूपर्यंत 15 ते 20 पावलं धावत त्या चेंडूवर नजर शेवटपर्यंत ठेवली आणि चांगला झेल सीमारेषेवर पकडला. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय रमेश. पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू होता. याची चर्चा केली. ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवली आहे त्याच पद्धतीने गोलंदाजीचा मारा चालू आहे. कोणत्याही पद्धतीचा आतापर्यंत शॉर्ट बॉल किंवा गुड लेंथला सुद्धा चेंडू आपण पाहिला नाही. फुलर लेंथ यॉर्कर ज्याला म्हणतो तीच गोलंदाजी चालू आहे. या गोलंदाजाकडून नाव आहे भूषण. या दरम्यान हा 5वा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जो कर्णधार आहे हरमन तो नॉन स्ट्राईक एंडवर अजूनही आहे, त्याला कोणत्याही पद्धतीची स्ट्राईक मिळाली नाहीये. शेवटचा चेंडू असेल, हॅट्रिकची संधी होती, हॅट्रिक हुकली इथे गोलंदाजाची, पण गोलंदाजाला चेंडू दिला गोलंदाजीसाठी, ते काम तो अचूक करतोय. शेवटचा चेंडू असेल, पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, टाइम करता आला नाही. चेंडू पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये अडवतोय भूषण. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 11 धावा. फक्त 1 धाव खर्च केली भूषण यांनी. तारीफ झाली पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजे भूषणच्या गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये थोडासा खर्चिक साबित झाला होता गोलंदाज, पण त्यानंतर भूषणने चांगलं कमबॅक केलं. आणि 11 हा नंबर या स्पर्धेला शुभ आहे, कारण काय हे 11वं वर्ष आहे या स्पर्धेचं, नगरसेवक चषक 2023. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज भाई गोलंदाजीसाठी. गोलंदाज भाई, त्यांचं नाव भाई, हे नाव तो ऐकलं तर कुठल्या तरी एरियाचा, कुठल्या तरी गावाचा भाई आठवतो, पण या संघाचा भाई आता गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू घेऊन आपल्यापासून दूर जाताना
शॉर्ट बॉल टाकला होता, शॉटला पुल केला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि हा झेल भाईने भाईगिरी केली, समोरच्या कर्णधाराला पॅव्हिलियनमध्ये परतवलं आणि हा मोठा मासा इथे गळायला लागला. नॉन स्ट्राईक एंडवर शांत होता, बघत होता समोर विकेट जात आहेत, संयम तुटला त्याचा, मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं त्याला आणि फलंदाजाला बाद केलं. जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर बॅटिंगसाठी येतोय, तो म्हणजे सूरज. दुसरा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिला चेंडू आणि इथे पंचांचा इशारा. पुन्हा एकदा विकेट, आणखीन एक झटका. बॅक टू बॅक 2 विकेट्स बाईच्या नावावर. क्या बात आहे, टाळ्या झाला पाहिजे गोलंदाजीसाठी. प्लीज, प्रत्येक संघाला 15 मिनिटं दिली आहेत. फलंदाजाने सुद्धा वेगात जावं आपल्या क्रीजमध्ये, ही विनंती. येस, आणि गावदेवी संघ दाखवून देतोय का त्यांचं ठाणे शहरामध्ये एवढं नाव आहे. गोलंदाज त्यांच्याकडे असे आहेत की बांधून ठेवताय समोरच्या फलंदाजांना. अँड इट्स अ हॅट्रिक बॉल. पाहूया या स्पर्धेची 4थ्या दिवसातील पहिली हॅट्रिक पटकावतायत का भाई. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकलेला होता, भाई चेंडू खाली येतील आणि ही हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. येस, क्या बात आहे, चांगली हॅट्रिक. डेनिल आला होता फलंदाजीसाठी, पॅव्हिलियनमध्ये परतला, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर विकास. पुढे चेंडू, 4था चेंडू. इथे मात्र हळूवार पद्धतीने प्लेट केला. कोणत्या दिशेने खेळायचं होता फलंदाजाला समजलं नाही, कारण की थोडंसं बॅकफुटवर गेला आणि हलक्या हाताने ढकलून दिला त्या चेंडूला. वरच्या भागाला लागला बॅटच्या आणि झेल होता नक्कीच वाचला. कोणताही खेळाडू तिथे नव्हता. एक धाव या षटकामध्ये आली आहे. इथे मात्र खराब चेंडू, लेग स्टंपवर चेंडू टाकला तर नक्कीच चेंडूला भिरकावून देतील आणि हा येतोय चौकार 5व्या चेंडूवर 4 धावांसाठी. झाले तिसऱ्या षटकात धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड लागली आहे ती म्हणजे 16 धावा, पण विकेट खूप गेलेत. नक्कीच कुठेतरी थांबवावं लागेल, फलंदाजी चांगली करावी लागेल. इथे सफल होण्याचा प्रयत्न होता, समोर पाहिलं पंचांचा इशारा, फलंदाज बाद, LBW चा शिकार. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय सूरज, पण नॉन स्ट्राईक एंडवर असेल. षटक संपलंय, संघाचं 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज कैलास. पंचाच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, माफ करा, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. इथे मात्र 1 बाउन्स, सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार.
टाकलेला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. फायनल एक रिजन मध्ये चेंडू जाते 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार 4 धावांसाठी. ते 10 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली. तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्या. पण त्यानंतर या पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार इथे मारण्यात यश प्राप्त झाले फलंदाजाला. आणि नक्कीच एक सन्मानजनक एक फायटिंग स्कोअर पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे ड्रीम टीम या संघाचा. 2 चेंडू झाले, 2 चौकार बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळाले. चौकारांची हॅट्रिक होते की नाही हे सुद्धा पाहायचं आहे. पॉवर प्ले नाहीये तरी सुद्धा ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत चांगली फलंदाजी. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस होता, खेळण्याचा प्रयत्न होता ऑनसाइड क्षेत्रामध्ये, कनेक्ट झाला नाही प्रॉपर. पण 1 धाव नक्कीच मिळते. एका धावाने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25. या धावसंख्येवर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल कारण की 25 धावा झाल्या तर रोखू शकतात समोरचा संघ. गोलंदाज त्यांच्या संघामध्ये सुद्धा इथे मात्र पुल केला आडव्या बॅटने 1 बाउन्स सीमा रेषा पार. कोणत्याही पद्धतीचा इथे अडवण्याची संधी दिली नाही क्षेत्ररक्षकाला. दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिले आणि त्यांच्या मधून गेलेला हा चौकार. यानंतर दोन्ही संघांनी जर आपण तयार राहायचं आहे टॉससाठी. व्हॉलेंटियर्स बॉल बॉईज यांना विनंती आहे ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. ठाणे फायर ब्रिज कॅप्टन YGMM कॅप्टन टॉससाठी यावं. ठाणे फायर ब्रिज वर्सेस YGMM कॅप्टन कम फॉर द टॉस. या षटकामध्ये लागलेला हा तिसरा चौकार आहे. 3-4 चेंडूमध्ये 3 चौकार आतापर्यंत दिलेत. गोलंदाजाने थोडासा खर्चिक साबित राहिला. इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. चांगला थ्रो झाला. रनआउटची संधी होते की नाही पाहूया. नाही, नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळाली. आणखीन 2 धावा जोडल्या जातील. जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात गोलंदाजाने त्या म्हणजे 15. चेंडू झालेत 5. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू. फुलटा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खाली आणि हा झेल फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवर विकेट मिळते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 31 धावा. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष असेल गावदेवी टीम या संघासमोर. ठाणे फायर ब्रिगेड आणि YGMM दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी यावं. ठाणे फायर ब्रिगेड आणि YGMM कर्णधार ताबडतोब आपण मुख्य व्यासपीठाकडे कूच करावी नाणेफेकीसाठी. लास्ट कॉल गाईज, डोंट वेस्ट द टाईम. त्यालासुद्धा दंड आहे. 16 सामने दिवसा खेळवायचे फार कठीण गोष्ट आहे. त्याची प्लॅनिंग फार महत्त्वाची. आपलं सहकार्य तेवढंही अतिमहत्त्वाचं आहे. गावदेवी स्पोर्ट्स बी संघ तुमचा एक खेळाडू कंपल्सरी स्कोरबोर्ड जवळ पाहिजे. आता फिल्डिंग करताना तुम्ही फक्त 10 खेळाडूंनी खेळलात म्हणून कोणत्याही पद्धतीची पेनल्टी लावली नाही. पण फलंदाजी करताना तुमचा एक खेळाडू कंपल्सरी दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी तयार आहेत. ठाणे फायर ब्रिगेड ठाणे मुख्य अग्निशामक दल जे आहे त्यांचा हा संघ YGMM समोर खेळतोय. बघूया नाणेफेकीचा कौल कोणाच्यामधून लागला. YGMM वन द टॉस सिलेक्टेड टू बोल फर्स्ट हा निर्णय आपण पाहतोय. आणि आता सामना सुरू होईल. लगेच आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आपण पाऊण तास आज या सामन्यामध्ये उशीर आहोत. वी आर लेट 45 minutes in this match. We want to cover the 16 match in a whole day. So please cooperate. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रीम टीम या संघाने 24 चेंडूवर 31 धावा जोडल्या. जिंकण्यासाठी 24 चेंडू 32 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे गावदेवी टीम गावदेवी स्पोर्ट्स या संघासमोर. पाहूया
किती षटकांमध्ये गावदेवी संघ हा सामना चेस करतोय की समोरचा संघ म्हणजे ड्रीम टीम आपल्या स्वप्नांना जगता येतं आणि संघ विजयी होतोय की नाही, रोखतायत की नाही हे पाहण्यासारखं असेल. संघाचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी यश आणि सलामीची जोडी पाहूया कोण सलामीसाठी जाते. ज्याने पहिलं षटक हाताळलं गणेश 10 धावा दिला तो स्वतः आता फलंदाजीसाठी गेलाय आणि ज्याने फक्त 5 धावा खर्च करत या स्पर्धेची आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक घेतली तो म्हणजे भाई. नॉन स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहू शकता. तर नक्कीच अष्टपैलू खेळाडू पूर्णपणे या संघामध्ये आहेत. गावदेवी स्पोर्ट्स या संघामध्ये आहेत. सलामीची जोडी पोहोचली मैदानात. यश सुद्धा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचा षटक आहे तुम्ही पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकतात. एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळतंय. वाईडिश लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पोचल्यात म्हणजे तुम्हाला भेदायचंय 30 यार्ड सर्कलला आणि चौकार. कशा पद्धतीने पॉवर प्ले मध्ये फलंदाजी करतायत. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा समाचार घेत आहेत. 1 बाउन्स चौका. म्हणजे जवळजवळ 5व्या ते 6व्या स्टंपवर हा चेंडू टाकला होता आणि ज्या पोझिशन मध्ये फलंदाज आला गणेशच्या चेंडूला भिरकावून दिलं फाईन लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा. आता मात्र इथे थोडंसं ऑफ साईडला गोलंदाजी करावी लागेल कारण का पहिल्या चेंडूवर एवढा हात खोलण्याची संधी दिली तो फलंदाज सोडणार नाही. इथे मात्र ऑफ स्टंपच्या चेंडूला खेचून काढलाय पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये. 4 धाब्यांसाठी आणखीन एक बॅक टू बॅक 2 चौकार. पाहून इथे फलंदाजी चालू आहे. आता आपण पाहू शकतात फाईन लेग रिजन मध्ये जिथे 2 चौकार आले तिथे एका खेळाडूला क्षेत्ररक्षकाला पाठवलंय. फाईन लेग डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आता तैनात केले. आता कुठला शॉट खेळतायत गणेश हे पाहण्यासारखं असेल. इथे मात्र बॅटची कडा घेतली. समोरच्या दिशेने खेळण्याचं मन बनवलं होतं. समोर चेंडू टाकला आणि बॅटची कडा घेत चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेट मिळतोय. उंच कदकाठीचा हा फलंदाज बघ पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईक एंडवर बाई गोलंदाज सज्ज. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी यश. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आधीच पाहिलं गोलंदाजाने की फलंदाज शफल करतोय पुढे येतोय तर आणखीन शॉर्ट चेंडू टाकला. काहीसा समजला नाही आणि निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना. 4 चेंडू झाले. चांगलं कमबॅक केलं 2 चेंडू नंतर. 8 धावा खर्च केल्यात पॉवर प्ले षटकामध्ये पण एक गडी बाद केला आणि हा निर्धाव चेंडू. 5वा चेंडू पुन्हा एकदा. बॅकफुटला गेले. पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेने अतुल आपलं खातं उघडतोय आणि भाई आता स्ट्राईक एंडवर येतोय. 5 चेंडू झालेत षटकातील. धावसंख्या झाली आहे 9.
जर आपण पाहिलं तर ड्रीम टीम संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा होत्या. कोणत्याही पद्धतीचा विकेट गेला नव्हता, गडी बाद झाला नव्हता. इथे मात्र पहिला झटका लागलाय गावदेवी संघाला. पण धावसंख्या जर पाहिली तर समान गतीने चालू आहे दोन्ही संघ. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा अटेम्प्ट होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटचा संपर्क झाला नाही. बाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते. अंपायरचा इशारा. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 10 धावा. संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी येतात हरमन. जर आपण पाहिलं सलामीची जोडी जी होती, माफ करा, इथे गोलंदाजीमध्ये थोडासा फेरबदल करण्यात आलाय. दुसरा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. हरमनचं मन होतं नक्कीच, पण मागून इशारा आला की थोडंसं थांबावं. धावसंख्या 10 झाली आहे. अजूनही 22 धावा बनवायच्यात येणाऱ्या 18 चेंडूवर. पुढेही काहीतरी होऊ शकतं. गोलंदाजाला ठेवलंय, बॅक केलंय. आता मात्र इथे दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी डॅनियल, जो पहिल्या चेंडूवर बाद झाला होता, फलंदाजी करायला आला होता तेव्हा. आता पाहूया गोलंदाजीने काय कामगिरी करतोय. करावी लागेल निश्चित, कारण काय कमी धावा बनवायच्यात 18 चेंडूमध्ये फक्त. जर आपण वेळ घेता क्षेत्ररक्षण लावायला, तुम्हाला 5 धावांची पेनल्टी रेज होऊ शकेल टाइम लिमिट क्रॉस म्हणून. थँक्यू. नक्कीच वेळेचं बंधन आहे. चेंडू हवेत, हरमन चेंडू खाली येतोय आणि हा झेल. इथे मात्र आणखीन एक विकेट मिळते. दुसरा झटका इथे गावदेवी संघाला लागतोय, तोही बाईच्या रूपात. पण प्लीज थोडंसं फास्ट जायचंय भूषणदा. नक्कीच इथे वेगळीच कॅप्टनशिप चालू आहे. हरमन खूप पुढे होता बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जवळजवळ त्याच्या हातातच कॅच देऊन बसले फलंदाज. इथे मात्र हलक्या हाताने स्ट्रेट ड्राईव्ह केला आहे. लॉंग ऑन रिचामध्ये चेंडू येते. एका धावेने भूषण आपलं खातं खोलतायत. एक धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे. माफ करा, आता धावसंख्या झाली 11. 2 गडी बाद झालेत आणि नक्कीच 2 मोठे झटके भाई आणि गणेश यांच्या रूपात. दोन्हीही सलामीची जोडी मैदानातून बाहेर गेली आहे. पॅव्हेलियनमध्ये परतवलंय गोलंदाजांनी. आणि आता इथे समीकरण जर पाहिलं आपण तर अजूनही 21 धावा बनवायचे येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. 16 चेंडू 21 धावा. समीकरण सोपं नाहीये, कारण काय गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करतायत, विकेट मिळवून देत आहेत आपल्या संघाला. पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने खेळून काढला, स्ट्राईक रोटेट केली, एक धाव पूर्ण होत आहे. डायरेक्ट हिट केला असता तर निश्चितच 19-20चा चान्स होता. फलंदाजाला परतावं लागलं असतं, पण बॅकअप आला नाही, बॅकअप नव्हता म्हणून यष्टीरक्षकाने कोणत्याही पद्धतीचा थ्रो केला नाही. पण मित्रांनो, तुम्हाला अशा सामन्यामध्ये जेव्हा क्लोज मॅच असतात, जोखीम घ्यायची असते. लागली तर नक्कीच तुम्हाला विकेट मिळू शकतो. एक धाव मिळते. धावसंख्या एका धावेने वाढते 12 धावा. पुन्हा एकदा इथे कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, पंच केला कव्हरच्या दिशेने. एक धाव निश्चितच मिळेल. एकेरी धावेने समाधान मानावं लागेल. थोडंसं स्लो गतीने स्कोरबोर्ड पुढे सरसावत आहे. पॉवर प्लेचं बंधन हटलंय म्हणून कदाचित हलक्या हाताने खेळतात, कारण काय बाउंड्री लाईन्सवर 5 खेळाडू तुम्हाला दिसत आहेत. एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइड रिजनमध्ये खेळून काढलाय. एकच धाव पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षण अगदी खराब आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावेंसाठी
म्हणावी या चेंडूवर, कारण की जिथे एकच धाव होती तिथे आणखीन 3 धावा दिल्या समोरच्या संघाला म्हणजे गावदेवी संघाला. आणि तुम्ही या संघासमोर असं केलं तर चालणार नाही. धावसंख्या झाली आहे 17. अजूनही 15 धावा बनवायच्या आहेत. धावसंख्या झाली आहे 17. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे मात्र खराब चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, दिशा भटकले आणि एक धाव नक्कीच मिळेल समोरच्या संघाला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 18. म्हणजे जर समीकरण पाहिलं 13 चेंडूवर आता 14 धावायची गरज. 13 चेंडू 14 धावा. एक लो स्कोरिंग मॅच हा आजच्या दिवसातील पहिला सामना पाहायला मिळतोय तुम्हाला. नक्कीच गोलंदाजाला थोडंसं कमबॅक करावं लागेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे स्वीप केला पाहायला मिळाला आपल्याला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. पाठलाग सुरू आहे तो म्हणजे 34 या धावसंख्या 32 धावांचा. म्हणजे आता जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये फक्त 10 धावा बनवायच्या आहेत. अंपायर्सना विनंती आहे प्लीज खेळाडूंना सांगा थोडं लवकर करा. आपण खूप उशीर चालू आहे. पुढील जो ज्यांचा सामना आहे दोन्ही संघ रेडी राहायचे प्लीज. YGMM संघ नाणेफेक जिंकलाय. क्षेत्ररक्षण लगेच लावायचं. हा सामना संपल्या. तिसरं षटक. हरमन स्वतः कर्णधार आता गोलंदाजीसाठी. इथे मात्र एक धाव मिळते लेग बाईच्या स्वरूपात. पंचांचा इशारा येतोय. एकेरी धावेने समीकरण सोपं होते. आणखीन 11 चेंडूमध्ये आता 9 धावेची गरज. 11 चेंडू 9 धावा. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पाहिलं आधीच फलंदाज पुढे आलाय. बोट फिरवली चेंडूवर. लेग ब्रेक टाकलेला चेंडू होता हा. पण एक धाव निश्चित मिळते. एकेरी धावेने आणखीन एक धाव संख्येत भर. फक्त आता 8 धावांची गरज आहे 10 चेंडूमध्ये. 10 चेंडू 8 धावा. हळूहळू पद्धतीने दोन्ही फलंदाज खेळतात. कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका खेळले नाहीये अजूनपर्यंत. खराब चेंडूवर नक्कीच सीमारेषा पार पाठवलंय. इथे मात्र मोठा फटका आला. पाहूया डीप मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू जज करतोय की नाही. हा झेल सुटला यश कडून. एक धाव मिळते. एकेरी धावेने समाधान मानावं लागेल. थ्रो सुद्धा खराब होता. इथे थोडंसं बॉडी लँग्वेज आपल्याला दाखवून देते ड्रीम टीम संघाची की थोडं कुठेतरी सामना आपल्या हातातून सुटलाय. जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 7 धावेची गरज. हा झेल झाला पाहिजे होता. मोठ्या फलंदाजा झेल होता. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू जातोय. खूप मोठा चेस असेल. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जिंकेल. चेंडू जातोय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. चेंडूवर आपण ताकद पाहिली पण इथे मात्र अतुल यांची नजाकत पाहिली. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 29 धावा. अजून 3 धावेची गरज आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. अतुलचा विकेट नक्कीच मिळतोय गोलंदाजाला. आणि 3 धावेची गरज आहे. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे विजय. पाहूया आपल्या संघाला किती चेंडूमध्ये विजय मिळवून देतोय. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावेची गरज. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू झाले त्या षटकातील 5 म्हणजे
7 चेंडूमध्ये 3 धावेची गरज आहे. थोडंसं फास्ट करायचं आहे. खेळाडूंना सुद्धा विनंती आहे. विजय 7 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतोय. रनआउटची संधी असती. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालं. शेवटचा 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. षटक संपतंय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अतिश. 2 धावा रोखायच्या अतिशला. समोर आहे एक बलाढ्य ताबडतोड फलंदाज विजय. पाहूया विजय रन्स कोणाच्या बॅटमधून येत आहेत आणि भूषण त्यांच्यासोबत चांगली फलंदाजी करतायत. इथे मात्र चांगला फटका आणि हे विजय रन्स आपण म्हणू शकतो. विजयच्या बॅटमधून हा सामना गावदेवी स्पोर्ट्स बी संघ जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन गाईज.